मला ना आता असं वाटायला लागलंय की आपल्याकडे जो अधर्म होतोय ना, की हा व्यक्ती आधीपासून आपल्या आयुष्यात आहे म्हणून त्याला जास्त इम्पॉर्टन्स. जसं की आफ्टर मॅरेज आईला फर्स्ट इम्पॉर्टन्स, बहिणीला भावाला जास्त इम्पॉर्टन्स, आणि मग बायकोला कुठेतरी येतो, किंवा लिटरली येत सुद्धा नाही. सो मला हा प्रश्न पडतो की बहिणीची भावाची मुलं तर बायकोच्या खूप नंतर जन्माला येतात ना, मग तिकडे काय रक्ताला इम्पॉर्टन्स? म्हणजे पहा ना, इम्पॉर्टन्स आपल्या मर्जीनुसार कसं बदलता येते. आणि त्या डॉटर इन लॉचं काय, ती पण तर आधीपासून कोणाची तरी बहीण होतीच की, कोणाची तरी मुलगी होतीच की. जस्ट बिकॉज ती हजबंडच्या घरात नव्हती म्हणून तिला इम्पॉर्टन्स नाही. आईने घरात भांडी आपटली की चालतं, पण बायकोला हर्ट झालं तर नाही आपटायची. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की तुम्ही डॉटर इन लॉस तुम्ही पण जाऊन भांडी आपटा, अजिबात नाही, तसं नाही म्हणायचं. बहिणीने रोज उठसूट मारला यावं ते अगदी चालतं, पण सुनेने 6 महिन्यातून एकदाही तिकडे जायचं नाही, किंवा तिची माणसं 4-5 महिन्यातून एकदा आली तरी असं दाखवलं जातं की त्यांनी नाही आलं पाहिजे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीने किंवा चेहऱ्यावरचं एक्सप्रेशनने असं दाखवलं जातं की त्यांनी नाही यायला पाहिजे. सो खरं सांगू का, हसायला सुद्धा येतं या अज्ञानाचं, छोट्या विचारांचं, आणि वाईट सुद्धा वाटतं की माणूस म्हणून किती खालच्या पातळीला स्वतःच्याच घरात रोज माणूस उतरतोय, आणि काय मिळतं हे सगळं करून. डिअर डॉटर इन लॉज, हे सगळं तुमच्या सोबत होतंय तर तुम्ही नक्कीच खूप पेनमध्ये आहात. सो पेन मधून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला एक पॉवरफुल सोल नावाचं सेशन 3 तासाचं आहे, जे फ्री दिलं जात आहे. जर तुम्ही स्वतःशी कमिटेड असाल तर लिंक बायोमध्ये आहे. आज आणि आत्ता रजिस्टर करा. सी यू देअर. बाय बाय.